शेख वेलकम बॅक. उमेळे बी विपक्ष आपण पाहतोय माहीम टॉस जिंकल्यानंतर उमेळे संघाने मात्र फलंदाजी स्वीकारली आणि धावफलकावरती धावा ठेवल्यात आतापर्यंत तब्बल 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब आयोजित नियोजित फडवळ प्रीमियर लीगचं 12वा संस्करण दिवस क्रमांक 2 मॅच नंबर 2 उमेळे ब विरुद्ध माहीम अ असा सामना आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 11. बॉलिंग मार्क वरती वैभवला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिलाच बॉल वाईट बॉलचे संकेत येत आहेत. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. सौरभला इथे इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र आपण पाहिलं चेंडूला जाऊ दिले. मोक्याच्या क्षणी बॅट मागे घेतली. इथे बॅक टू बॅक अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दोन्ही बॉल डॉट. कोणत्याची ट्रॅक वरती पुन्हा एकदा सौरभ पुढचा चेंडू घेऊन तयार. लाऊड अपील पुन्हा एकदा झाली आहे, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. वन मोर डॉट डिलिव्हरी म्हणजे बघता बघता या षटकाची सुद्धा 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13. सौरभचं एक चांगलं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. बॅटरचा विचार केला कुठेतरी चेंडूच्या लाईनवरती जाण्याचा प्रयत्न सुद्धा या चेंडूवरती झाला नाही. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला जास्त छेडखाणी करण्याचा प्रयत्न नाही आहे. एक क्लिअर स्ट्रॅटेजी आपल्याला तिथे पाहायला मिळते. आपल्या स्लॉटवरच्या चेंडूलाच मोठे फटके खेळण्याचा तिथे इंटेंट आहे. इथे मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. ब्लाइंडेड स्ट्रोक. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 13. बिनबाद 13 ऑन द स्कोर कार्ड.
लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव आहे. इथे मात्र आपण पाहिला चेंडू थोडासा राईज झाला, परंतु हलक्या हाताने आपल्याला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली आहे आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता खरा आणि चेंडू अतिशय वेगाने, कारण ऑफस्टिकचा थोडासा बाहेर चेंडू होता म्हणून डीप थर्ड रिजन वरती चेंडू निघून जातोय. येतो हा चौकार. चार धाब्याने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या स्कोर कार्डवर. चांगला चेंडू होता परंतु नशिबाची साथ तिथे गोलंदाजाला भेटत नाहीये. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या स्कोर कार्डवर. येणारे 3 चेंडू अजूनही महत्वाचे शिल्लक आहेत. बॉटम हँडचा चांगला वापर, हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं तिथे पाहायला मिळालंय आणि एका धाब्याने धावफलक 20 ऑन द स्कोर कार्ड टॅरी. तिसरा षटक आपण मार्गस्थ पाहतो. येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे, तर अजूनपर्यंत बॅटर समान राहिले. जास्त धावा खर्च झाला नाहीत परंतु विकेट सुद्धा बाद झाले नाहीत. इथे चांगला बॉल उभ्या उभ्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नो फुटवर्क, नो रिझल्ट, डॉट बॉल. आधी स्टेप आउट केला, पुन्हा एकदा आपण पाहिला इंटेन्शनली कट केलाय. डीप थर्डमॅन मध्ये अजून एक चौकार आपण पाहतोय आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 या स्कोर कार्डवर. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 24 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. कट करण्याची तेवढी जास्त जागा नव्हती परंतु काय स्वतःला ऍडजस्ट केलं फलंदाजाने तिथे. अप्रतिम आपण फटका पाहिला, देखणा फटका तिथे पाहायला मिळालाय आणि लेदर क्रिकेटमध्ये असे फटके पाहण्याची मजाच वेगळी आहे. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. बॅटरने स्वतःला ऍडजस्ट केलं, थोडासा रूम होता आणि त्या छोट्याशा रूम मधूनच मात्र एक चांगला फटका पाहायला मिळालाय. त्यावेळी चेंडू आपण पाहिला एक्स्ट्रा राईज झाला, थोडंसं लाईन लेंथ मध्ये परिवर्तन केलं. रूम तर होता परंतु एक्स्ट्रा राईज झाला चेंडू तिथे.
इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली तिथे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू जिथपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 30 या स्कोर कार्डवर. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला आहे. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक व्ही शेप मध्ये लॉफ केलं होतं चेंडूला थ्रू द लॉंग ऑन. रनआउटची संधी होती तिथे बॅटरला जावं लागणार आहे. खूप काही चांगलं घडत असताना मात्र या धावेची गरज होती का पुन्हा एकदा ती चर्चा सुद्धा मैदानाच्या बाहेर होणार आहे. बॅटर रनआउटच्या रूपामध्ये बाद. हर्षित बाद झालाय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 30 या स्कोर कार्ड वरती आहे. 30 ऑन द टॅली. 31 करेक्शन कारण आता दुसऱ्यावरती बाद झाला म्हणजे 31. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर. दिशा दाखवली मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. पायावरती जर आपण चेंडू आदळले तर कुठेतरी फलंदाज स्वतःला ऍडजस्ट करून चांगले फटके घेताना दिसतील. बॉलिंग मार्क वरती आपण तनिषला पाहतोय. इथे मात्र हिट द डेकचा प्रयत्न होता तिथे गोलंदाजाचा कारण त्या लेंथ वरून जर आपण पाहिलं तर सातत्याने चेंडू अनइव्हन बाउन्स लेग बाईसच्या रूपामध्ये धाव आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू तनिषला इंट्रोड्यूस केलं गेलं चौथ्या षटकामध्ये. 5व्या षटकामध्ये अर्थातच इंट्रोड्यूस केलं गेलं तनिषला. अजून एक लेग बाईस आणि धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 34 या स्कोर कार्डवर.
वाईड बॉलचे संकेत इथे येत आहेत. एक्स्ट्रा धावा इथे खर्च होत आहेत. धावांचा विचार केला धावफलक 36. आधी मन बोलवलं होतं स्टेप आउट करून खेळाचा. चांगलं यष्टीरक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. पाचवा षटक आपण मार्गस्थ पाहतो. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. हे चांगला फटका तिथे मारायला भेटतोय. चांगला फटका ड्राईव्हच्या माध्यमातून पहिले 38 सर्कलच्या आतमधल्या खेळाडूला बीट केलं आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्डला रोल करत चेंडू निघून गेला. 4 चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 40 या स्कोर कार्ड वरती. उमेळे ब संघ टॉस जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारली आणि धावफलकावरती धावा ठेवल्यात आतापर्यंत 40. पाचव्या षटकातील येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वाईट बॉलचे संकेत येतात आणि धावफलक 41 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे पुन्हा एकदा स्टेअर केलं. डायरेक्ट हिटचे प्रयत्न. बॅकअपला खेळाडू नाहीये. या फेकीची गरज होती का प्रश्न विचारले जाणार आहेत. 5 धावा आपण पाहतो या चेंडूवरती मिळणार आहेत. आणि धावफलक 46 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. 46. लॉस ऑफ 1 विकेट. अजून एक चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला हाय बॅकलिप सोबत. श्रेयसच्या फळीतून आपण काय तंत्रशुद्ध फटका पाहिलाय. श्रेयसला माहिती होतं की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ग्रीप होणार आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांची झाली समाप्ती. 10च्या सरासरीने तब्बल 50 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाला एक.
बॉलिंग ट्रॅक वरती वैभव, पहिला चेंडू थोडासा फ्लाईट दिली होती चेंडूला, डॉट बॉल येतोय. 50 धावा ऑलरेडी धावफलकावरती, 6वं षटक प्रगती पथावरती घेऊन वैभवचं इंटेंट आता इथून विकेट घेणं असायला हवं. बघूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतो. एक चांगला गोलंदाज आहे, इंटेंट महत्वाचा आहे खूप. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑन थोडासा वाइडिश आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, क्लासिकल लेग कट आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू जातोय, क्लासिकल लेग स्पिन. अजून एक लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु रोखू शकत नाहीये, कव्हर मध्ये चेंडू जातोय. चांगला फटका तिथे थ्रू द कव्हर्स पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर वरती क्षेत्ररक्षक थोडासा फाईन होता परंतु थांबवू शकला नाहीये. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा थोडासा प्रयत्न, परंतु चेंडू त्या स्लॉट वरती आला नाहीये. यावेळेस फटका चांगला, परंतु या शॉट साठी क्षेत्ररक्षक तिथे फेकी सुद्धा वेगाने झाली आहे. परंतु दोन्ही खेळाडूंनी मात्र काय कम्युनिकेशन दाखवलंय, काय सामंजस्य दाखवलंय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती धावफलक 56 या स्कोर कार्ड वरती आहे. चेंडू आतापर्यंत जर विचार केला षटकाची झाली समाप्ती, 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 56 या स्कोर कार्ड वरती आहे. 56 7 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झाला आतापर्यंत एक. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतो, परंतु फील्ड सेटअपचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागणार आहे. फील्ड सेटअपच्या अकॉर्डिंगच आतापर्यंत गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल धीव्या गतीचा होता, फिंगर थोडेसे रोल केले होते त्या चेंडू खाली. हे मात्र थोडंसं फंबल तिथे फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतोय. चौकारांचे संकेत तिथे पंच देत आहेत. इथे पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली तिथे शॉर्ट बॉल वरती. मागच्या अर्थातच काही चेंडूवरती खूप चांगली फलंदाजी केली दोन्ही बॅटर्सने.
धावांचा विचार केला धावफलक 62 या स्कोर कार्ड वरती आहे. स्टेट बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. तनिषला आपण पाहिलं अतिशय वेगाने चेंडू खाली आलाय. हाय बॅकलिप सोबत ऑन ड्राईव्ह केलं तिथे. धावांचा विचार केला धावफलक 64 वरती आहे. धावांचा विचार केला धावफलक 64 या स्कोर कार्ड वरती आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 64. इथे चेंडू थोडासा आपण पाहिला एक्स्ट्रा बाउन्स झाला तिथून. फुल लेनचा चेंडू हाताळण्याचा मनसुबा तिथे होता. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 65. इथे मात्र आपण पाहिलं स्टेप आउट केलंय आणि आजच्या दिवसामधला वन ऑफ द लॉंगेस्ट 6 आपल्याला पाहायला मिळालाय. मितेशच्या फळीतून दमदार षटकार आलाय आणि पहिला षटकार या क्रीडांगणावरचा आपण पाहतोय. 71 ग्राउंड नंबर 2 वरचा वन ऑफ द लॉंगेस्ट 6 मितेशच्या फळीतून आलाय. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. येणारे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 to go. पुन्हा एकदा स्टेप आउट केला होता परंतु आता जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. गॉन. मितेश बॅक टू द पवेलियन. त्याच षटकाराची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅक टू द पवेलियन जावं लागेल. न्यू बॅटर न्यू मॅच सागरला इंट्रोड्यूस केलं गेलं. मितेशचा विचार केला. मितेश बाद झालाय तब्बल. मितेश बाद झाला. इथे मात्र आपण पाहिलं 25 चेंडू 40 धावांची मच निडेड पारी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे.
धावांचा विचार केला 22च्या माध्यमातून तब्बल धावा आता धावफलकावरती टोटल 72 लागतायत. 8 षटकांची झाली समाप्ती. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग मधला. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय वाडवल प्रीमियर लीगचा 12वा संस्करण आणि या 12व्या एडिशन मधला दुसरा दिवस. मॅच नंबर 2 सध्या सुरू आहे, जिथे एका बाजूला उमेळे बस संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. मितेश ची एक अप्रतिम खेळी आपल्याला 25 चेंडूमध्ये 40 धावांची पाहायला मिळाली आणि सांघिक धावफलक आता 72 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथे मात्र रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचे प्रयत्न होते तिथे. इथे मात्र फील्ड ऑब्स्टिकलच्या नियमानुसार बॅटरला जावं लागणार आहे. यस, बॅक टू द पवेलियन गॉन. इथे मात्र आपण पाहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झालाय. कुठल्या स्पॉटवरती हा चेंडू होता ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. चांगली डिलिव्हरी म्हणावी लागणार आहे, कारण पहिल्या चेंडूवरतीच फील्ड ऑब्स्टिकलमुळे फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स गोलंदाजाचं सुद्धा इन्क्रीज झालं असेल. धाव फलकावरती धावा आहेत 72. इथे मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल घोषित करतात पंच. म्हणजे क्लिअर कट स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून. बॅटरच्या रीच पासून लांब बॅटरला मजबूर केलं जात आहे की तुम्ही बॉलला चेस करा आणि ड्राईव्ह किंवा कटचे फटके तुम्ही खेळा. कारण लाईन लेंथ आपण जर पाहिली तर संपूर्णपणे पुढच्या दिशेने चेंडू हाताले जात आहेत. म्हणजे तुम्हाला संधी पूलची जास्त दिली जाणार नाहीये. तुम्हाला मनगटी फटके बॉटम हँडचा वापर कट खेळावं लागणार आहे, ड्राईव्ह करावी लागणार आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग झाला. सरळ केलाय फर्निचरला डिस्ट्रॉय गॉन.
अजून एक चांगला बॉल चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला तिथे. सेव्हन्टी थ्री. धावांचा विचार केला सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचणारे तब्बल 74 या स्कोर कार्ड वरती. 74 धावा धाव फलकावरती आहे. 74. 74 ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती विनीतला इंट्रोड्यूस केलं गेलंय. धावांचा विचार केला धावफलक 74. विकेट काढण्याचा प्रयत्न फटका फसतोय परंतु आतापर्यंत तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. नोमास लँड. वाईट बॉल येतोय. वाईट बॉलने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 77. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑलरेडी शफल झाले होते बॅटर. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रयत्न झालेत. काय प्रयत्न तिथे शॉर्ट थर्डमॅनला झाले. आणि धावफलक 78 वरती आहे.
मत बोला कर रे सब फिर. अजून एक सिंगल आणि धावफलक 79 वरती आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं याच मैदानावरती तारापूर संघाने 79 धावा इझिली रनचेस केल्या. त्याच्यामध्ये गौरवचा महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन राहिला 50 धावांचा. इथे मात्र डॉट बॉल म्हणजे येणारा अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत फक्त 79. एट इज अ टार्गेट. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. मितेची चांगली फलंदाजी त्या वाटोपाठ हर्षीचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन थोडंसं राहिलं. श्रेयस आपण विचार केला जो शॉर्ट कमी होता त्याच्यामुळे आपण धावफलकामध्ये गती पाहिली आहे. त्याच्यानंतर कोणताही फलंदाज डबल डिजिटमध्ये जाऊ शकला नाहीये आणि आपण पहिल्या इनिंगचा खेळ होतो समाप्त. तब्बल धावांचा पाठलाग करायचा आहे 80. किंवा शॉर्ट ब्रेक येऊया मैदानाच्या आतमध्ये बघ.
चला बॅटर्स प्लीज. चला दोन्ही संघ एक्स्ट्रा प्लेयर. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर प्लीज आमच्यापर्यंत जॉईन व्हा. उमेळे ब आणि माहीम प्लीज एक्स्ट्रा प्लेयर. माहीम एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यासोबत जॉईन व्हा. माहीम माहीम टीम. माहीम संघ आमच्यासोबत एक एक्स्ट्रा प्लेयर जॉईन व्हा प्लीज. लेग 22च्या माध्यमातून धाव पाहतोय आपण. ऐंशी धावांचा पाठलाग करायचंय. तिथे मात्र होतीये थोडीशी चुकी. लेग 22च्या माध्यमातून आपण पाहतोय चौकार. विकेट किपर हर्षितला आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पायाला चेंडू ब्रश झाला त्याच्यानंतर चेंडू हर्षितला बीट करून लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय 4 धाब्यांसाठी. 80ला पाठलाग करताना लेग 22 हा चौकार आलाय आणि धावफलकाला घेऊन झालाय. जाणार आहे तब्बल 5 आकड्यावरती 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. इथे मात्र आपण पाहिलं बॅकफुटवरती जाऊन फक्त पुश केलंय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आपण पाहिलं तर 7 या स्कोर कार्डवर.
इथे फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक लॉंग ऑन ला आपण पाहतो एक चांगला फटका पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका जागृतच्या फळीमधून आलाय हा षटकार. 6. इथे मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर. फ्लिक ऑफ द रिस्ट कलाइयों का इस्तेमाल. चेंडू अलॉंग द कार्पेट. 3 बाउन्स 4 बाउन्स मैदानाच्या बाहेर 4. चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. कव्हर्सच्या डोक्यावरून आपण पाहिला. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. 4 धाब्यांसाठी बॅक टू बॅक चांगले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते तिथे. उदयच्या पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहिला वैभवच्या फळीतून आलेला चौकार. प्रेशर क्रिएट केलंय मागच्या काही चेंडूवरती बॅटर्सने. इथे मात्र आपण पहिला हाय बॅकलिफ्टने कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक कलेक्शन तर झालं परंतु सेकंड अटेम्प्ट थ्रो मध्ये थोडंसं फंबल. एक धाव तिथे नक्कीच मिळणार आहे. म्हणजे मागच्या 2 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या गेल्यात. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. काय फलंदाजी राहिली आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सव्वीस धावा धावफलकावरती जलद गतीने या षटकामध्ये धावा आल्यात. 4-1-4 असं आपण पहिल्या 3 चेंडूवरती पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 26 या स्कोर कार्डवर. इथे मात्र आपण पाहिला शॉर्ट बॉल होता थोडासा. 27 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. येणारे 2 चेंडू अजूनही इथून बाकी आहेत.
इथे चांगला फटका पाहायला मिळतो. इनटू द गॅप पुन्हा एकदा मिड ऑफ ला बीट करत चेंडू निघून जाणार आहे. लॉंग ऑफच्या अर्थातच क्षेत्राच्या बाहेर 4. अजून एक चौकार. तिसरं षटक घेऊन इथे आपण पाहतोय मोनिशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा अप्रतिम वापर, रिसचा अप्रतिम वापर, स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका पाहायला मिळालाय. चांगला आपण पाहिलं एक स्टेबल हेडने फलंदाजी करताना आपला बॅटर दिसतोय. जागरूच्या फळीतून आलेला आपण चौकार पाहतोय आणि धावफलकाला घेऊन जातोय 37 या स्कोर कार्ड वरती. अप्रतिम फटकेबाजी दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर आपल्याला करताना दिसतंय. जेव्हा जेव्हा त्यांच्या स्लॉट वरती चेंडू आहे त्या चेंडूला मात्र त्यांनी क्षमा केली नाहीये. चांगली फलंदाजी केली आहे. इथून मात्र गोलंदाजाला व्हेरिएशन करावे लागणार आहेत. आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे मात्र चांगला फटका थ्रू द कव्हर्स. वॉट स्ट्रोक. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. स्वतःला तिथे मात्र आपण पाहिलं स्टेबल हेड ठेवलं. स्लॉट वरती चेंडू होता. अर्थातच बॅटरला माहिती होतं याच्या अगोदरचा चेंडू पायावरती होता. इथे मात्र गोलंदाज लाईन लेंथला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करेल आणि थ्रू द कव्हर आपण पाहिलं लॉफ्टेड ड्राईव्ह. चौकार 4 आणि चौकाराने धावफलक धावून पोहोचणार आहे 41 या स्कोर कार्ड वर. इथे मात्र आपण पाहिलं लेग बाईसच्या माध्यमातून धाव्या आणि धावफलक 42 या स्कोर कार्ड वरती आहे. 42 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र बॅटरच्या रीच पासून थोडासा चेंडू लांब आहे. वाईड बॉलचे संकेत इथे येत आहेत. इथे मात्र डॉट बॉल येतोय. चार चेंडूचा केस झालाय. इथे मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. तिथे वाईड बॉलचे संकेत येत आहेत आणि धावफलक बघता बघता जाऊन पोहोचतोय 44 या आकड्यावरती. तिसरं षटक सुरू आहे. 80चा पाठलाग करायचा होता परंतु काय फलंदाजी राहिली आहे.
अलॉंग द कार्पेट ड्राईव्हचा फटका डीप मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सेहेचाळीस धावा धावफलकावरती येणारा शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लिकचा तिथे वापर केला गेलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यस डीप स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाणार आहे 4 धावेसाठी. चौकार. आणि धावफलकावरती 50 धावा आहेत. 3 षटकाच्या मागे 50 धावांची खेळी आपण पाहतोय. वन ऑफ द बिगेस्ट पार्टनरशिप वैभव आणि जागृतच्या फळीतून आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. अफलातून फलंदाजी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 80 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिलं षटक मोनिश, त्यानंतर उदय आणि पुन्हा एकदा मोनिश हे तिन्ही गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं. बॉलिंग मार्क वरती आपण श्रेयसला पाहतो, ज्याने चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये केली होती. परंतु इथे काळाची गरज आहे की इथून आपल्याला एखाद दुसरा विकेट चटकावणं गरजेचं आहे. तर आपल्याला सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल, कारण ऑलरेडी धावफलकावरती हाफ सेंचुरी क्रॉस झाली आहे. 80 धावांचा पाठलाग करायचा होता. 10 षटकांचा सामना आहे. इथे मात्र चांगला फटका पाहायला भेटतो. स्टँड अँड डिलिव्हर थ्रू द कव्हर्स. अजून एक चांगला फटका जागृत आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी राहिली आहे जागृतची आतापर्यंत. दहा चेंडू मागे 28 धावांची खेळी आपण जागृतची पाहतोय. इथे मात्र आपण पाहिला स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. हा सुद्धा फटका चांगला आहे. अजून एक चांगला फटका तिथे आपण पाहतोय. जागृत मात्र आज फक्त आणि फक्त चौकारांमध्ये डील करताना आपल्याला दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 58 या स्कोर कार्डवर. 80चा पाठलाग करायचा आहे. चौथं षटक आपण पाहतोय. श्रेयस गोलंदाजी मार्क वरती आलाय. अजून एक चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. वॉट अ स्ट्रोक सिलेक्शन. जागृत मात्र मैदानाच्या आतमध्ये अफलातून लय मध्ये आपल्याला दिसतोय. थोडासा शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर पद्धतीचा. जेव्हा जेव्हा फिरकीपटूचा चेंडू असेल त्याच्यावरती हल्ला बोल. जागृत सारख्या फॉर्म मध्ये असणारा फलंदाजाला आपण अशा पद्धतीचे चेंडू हाताळू शकत नाही. आणि शक्यता आपण विचार केला, आजकालचं क्रिकेट 360 डिग्री क्रिकेट आहे, परंतु जागृतने संपूर्ण मॅच मध्ये व्ही शेप मध्ये फलंदाजी केली आहे. हा सुद्धा आपण पाहिला
लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. इथे मात्र नशिबाची साथ सुद्धा भेटते, कारण फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव, आणि तेच आपण पाहिलं. नशिबाची साथ इथे भेटते जागृतला. धावफलकावरती धावा आहेत आता मात्र इथून 68. हाफ सेंचुरीसाठी 8 धाव्यांची गरज अजूनही आहे. प्रयत्न झालेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आऊ कॉर्नर मध्ये आहे. प्रयत्न झाले तिथे मिसफील्ड. दोन धाव्याने धावफलक 70 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र आपण पाहिलं वेगळ्या अंदाजामध्ये पडाव स्वीप केलाय तिथे. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 71, आणि जागृतचा इंडिव्हिज्युअल स्कोरचा जर आपण विचार केला 45 वरती खेळताना आपल्याला जागृत दिसतोय. ग्राउंड 2 वरती आजच्या दिवसामधली दुसरी हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळेल का? टॉस गमावल्यानंतर कुठेतरी माही संघाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, आणि त्यानंतर मात्र जागृत आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला वैभव. वन ऑफ द बेस्ट पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये लगावली गेली आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. नो बॉलचे संकेत तिथे येत आहेत का? नो बॉलचे संकेत आलेत. फील्ड सेटर्सचा नो बॉल आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू असणार आहे. प्रयत्न झाले परंतु अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वॉट अ बॉल. बॉल ऑफ द डे. सेव्हन्टी 72 वरती धावफलक आपण पाहतोय. 80 धावांचा वाटला करायचा होता. ताबडतोड फलंदाजी वैभव आणि जागृतची. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी फेकी झाली आहे तिथे.
इथे मात्र आपण पाहतो हलक्याने फक्त दिशा दिली आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट वरून आणि धावफलक बघता बघता जाऊन पोहोचणार आहे तब्बल 74 वर. जागृतला अजूनही 3 धावांची गरज आहे जर अर्धशतक झळकवायचं असेल. रडम मध्ये थोडीशी चुकी आपण पाहतोय. चांगला चेंडू तिथे पाहायला मिळालाय. फक्त सिंगल धाव मिळणार आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 75 या स्कोर कार्डवर. 80चा पाठलाग करायचा आहे. 48 वरती खेळताना आपल्याला दिसतोय जागृत पाटील 21 चेंडूच्या मागे. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून जाणार आहे. एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. फिफ्टी साठी कुठेतरी 2 धावेची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज आहे. करेक्शन 50 साठी 2 धावेची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे आणि आपण पाहतोय विनिंग षटकार सुद्धा आला आणि हाफ सेंचुरी सुद्धा झाली कंप्लीट. काय फलंदाजी केली इथे मात्र जागृतने. तब्बल 22 धावा त्याच्या फळीतून आल्यात. अर्थात 22 चेंडू मागे 54 धावा त्याच्या फळीतून आल्यात. अफलातून फलंदाजी. 22 चेंडू 54 धावांची आक्रमक फलंदाजी. सिंगल हँडेडली रन चेसला केलंय कंप्लीट. चांगली दिली साथ इथे वैभवने आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड नो डाऊट जातोय जागृत. घेऊया शॉर्ट ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये जिथे नेक्स्ट मॅच एका बाजूला उंबर गोठण तर त्यांच्या विरुद्ध मथाने.